तर मित्रांनो निघालो आता जिमला. लेट झालाय कारण भाव आलाय लेट. त्याला तर सांगितलेलं की आपल्याला जायचं जिमला, तरी आलाय लेट. आता काय करणार. आणि आता जायच्या टायमाला किरकिर करतोय. चलशील हा म्हटलं 4-5 दिवस जरा राहा संगती. तर बाईक आपले नखरे. हो. हा चला. काय झालं तर डोकं दुखतंय का? हा आता तर डोकं दुखायला लागलंय त्याचं. जाऊया जिमला. वर्कआउट लवकर कम्प्लीट करूया. तसं मग मला झालं लेट. आता वाटतं आज काय आम्हाला जायला 1:30 तरी वाजतात. 1:30-2 काय मला लोकलच करलं नाही तर बघूया काय होतं. तर निघालो जिमला. बघूया आमचं जिम काय इथं बाजूलाच आहे. आम्हाला 5 मिनिटं होते. जातो जिम मध्ये आणि आपला कार्डिओ वगैरे करतो आणि त्यानंतर मग करूया आपला चेस्ट आणि बॅकचा वर्कआउट करणार आहे. तर बघूया कसा होता आजला वर्कआउट. तर आलोय जिमवरनं घरी. कारण आता येताना गाडीमध्ये, कारण गाडी टाकलेली वॉशिंगला. तर बघू शकता गाडी झाली एकदम क्लीन. आता जाऊया नाश्ता करून निघूया कामावर. गाडी वॉशिंगला टाकली होती तर झाली क्लीन होऊन आली. आपण आलो आता घरी. कामाला खरंच खूप लेट झालाय. त्यामुळे लवकर आता तयारी करणार आहे आणि निघणार आहे कामाला. तर भेटूया जेवण करून. तर चला मित्रांनो, झाला आपला आजचा वर्कआउट वगैरे डन पूर्ण. आणि आता निघालो. आता थोडेफार पैसे कमवूया. कारण प्रोटीन झालं, क्रेटीन, बाकी जिमची फी, घरचं भाडं सगळं भरायला पैसे तर लागतील. तर चला निघूया आता कामावर. बघा पहिली ट्रिप आपल्याला कुठून लागते. तर भावनं पुढची ट्रिप पण लागली. म्हणजे पहिली ट्रिप लागली आहे, खूप वेळ झाला. खूप वेळ थांबल्यानंतर लागली आहे. तर कुठं आपल्याला मुलुंडला ड्रॉप करायचं काहीतरी. तर ड्रॉप करायला माझ्या मते 3 तास तरी जाईल लगभग. आणि 2:20चा पिकअप म्हणजे 2:30चा पकडा. 3:30, 4:30, 5:30 वाजतील. तर एवढंच प्रयत्न असेल की 5:30च्या अगोदर ड्रॉप करायचं. त्या म्हणजे कसं परत आपल्याला लवकर पण येता येते. तर बघू आता किती वेळ लागतोय. निघालो. पिकअप जास्त लांब नाही, 6 मिनिटावरच आहे. तर बघू शकता 6 मिनिटावर पिकअप आहे. तर जाऊया कस्टमरला पिकअप करायला. त्यांना पिकअप करतो. आणि कधी पण पिकअप करताना एवढं लक्षात ठेवा की त्यांना हे पण सांगायचं की जे टोलचे चार्जेस असतात ते वेगळे असतात. तर हे लक्षात ठेवा. डेली इंटरसिटी ट्रिपमध्ये उबर किंवा ओला कोणीही असू दे, तर जे टोलचे चार्जेस असतात ते त्यांना ॲडिशनली पे करावे लागतात. तर ठीक आहे, चला आलो आता आपण लोकेशनवर चाललोय. तर भेटूया मुंबईमध्ये आली की. तर इथं ट्रिप ड्रॉप केली आहे एरवलीला. तर त्याचे आपल्याला 1,008. तर बघू शकता 1,851 रुपये भेटलेत. टोल वगैरे जे ॲडिशनल पे केलेत. तर आता आपण इथनं बघूया बाहेर जाऊया. CNG फक्त गेला हाफ टँक आणि 1 कांडी बाकी आहे. गाडी 140 चालली आहे टोटल. तर आता इथनं बघूया बाहेर जातो. CNG पंप वगैरे भेटला तर CNG भरू. नाही तर मग आपलं काय थोडंफार डाएट वगैरे पूर्ण करून अंडी आणली आहेत किंवा सँडविच वगैरे भेटलं ते खाईल. आणि ट्रिपची वाट बघूया. 5 वाजले. 7 वाजेपर्यंत आलं तर ठीक आहे. ना तर कसं ब्लाबलाला आपण ॲड टाकूया. आणि कोणती ट्रिप वगैरे भेटली तर 9, 9:30 वाजेपर्यंत निघूया. कारण लवकर घरी पण जायचं आहे. कारण परत लेट झाला तर तेच मॉर्निंगचं शेड्यूल लेट होतं आहे. तर बघूया जाऊया मेन रोडवर. कदाचित ट्रिप लागू शकते लवकर.
तर जसं बघितलं शेवटची ट्रिप ड्रॉप केली आहे. तर या ट्रिपची आपल्याला किती मिशन बघूया. आणि स्पाइन रोडला ड्रॉप केले, बरं झालं. स्पाइन रोडनं कसं आपल्याला स्ट्रेट बाय स्ट्रेट लगेच घरीच्या साईडला जाता येते. ओके, गाडी झाली पास. तर जाऊया पहिला बाहेर बघूया आपल्या किती. ड्रॉप केलं कस्टमरला, आलो त्याचे आपल्याला तुम्ही बघू शकता. 2000 भेटलेत. हे कंप्लीट करूया. राईड झाली कंप्लीट. ओव्हरऑल आजची अर्निंग आपली इथं दाखवल. ओव्हरऑल आपण आज 3108 रुपयाची इन्कम केली आहे. आणि आपण निघलेलो 2 वाजता आणि आता वाजले तुम्ही बघू शकता टोटल 9 वाजून 12 मिनटं झालीत. तर जास्त टाईम नाही लागला आपल्याला. अर्निंग लवकर झाली आहे, त्यामुळे आपण लवकर आलोय. आता इथं बघू, आता जाता तर CNG माझ्या रस्त्यातच आहे, घरी जायच्या रोडला. तर CNG बरोबर माझ्या माझी इथे अजून तेच हाफ टँक प्लस एक कांडी आहे. म्हणजे ओव्हरऑल माझ्या मते ते 350-400चा सेम हे होईल. तर भरूया CNG, तर कळलं आपल्याला. जाऊया CNG पंपावर. आणि ओव्हरऑल आपल्या चॅलेंजचा डे कितवा चालू आहे, किती अर्निंग झाली ते पण बघूया. आजपासून आपण डेली असं आता डेली आपला चॅलेंज आपण कंप्लीट करणार आणि डेली आपण व्हिडिओ नक्की बनवणार आहे. तर आलो आता इथं आलो आपलं CNG पंपवर CNG फिल करायला. आणि इथं ऑनलाईन पंपवर माहिती सगळ्यांना जास्त गर्दी नसते, म्हणजे नसतात गाड्या, लगेच गाड्या फिल होतात कारण सगळे पंप CNGचे आहेत. तर जाऊया CNG फिल करूया. चालू करना, लाइट गया है. अरे अभी नाही झाला. अभी लाइट चला. कधी कधी नशीब एवढं खराब पण असतं. आता आपण आलोय आणि लागलं आपली गाडीला पंप CNG पण लागला आणि आपली लाईट गेली. काय करू शकतो बघा. आता लाईट करते, जनरेटर चालू करतो. तर मित्रांनो, आपण CNG फिल केला. 350चा बसला, जास्त नाही. तर ओव्हरऑल असं बघायला गेलं तर आपल्या आजची अर्निंग झाली टोटल 3108 रुपये. त्यात मी मायनस करतो. माझा आता इथं 350 बसला आणि मुंबईमध्ये 300 बसला. मुंबईत तसं पण CNG स्वस्त आहे 80 रुपयांनी, त्यामुळं तर टोटल 650 मायनस करूया. 750 मायनस केलं तर टोटल 2458 रुपये आजचं आपलं प्रॉफिट उरते. आणि वाजले आता 9:40 झाले CNG वगैरे फिल करून. दुपारी 2 वाजता निघलेलो. तर कमी टाईममध्ये चांगली अर्निंग झाली. एवढंच आपलं नशीब लागलं की आपण मला मुलुंडची ट्रिप भेटली. आणि आज काय कुठे ट्रॅफिक वगैरे काहीच भेटलं नाही मला. आपलं एक्सप्रेस वेला पण ना येताना ना जाताना कुठे ट्रॅफिक नव्हतं. आणि मुंबईमध्ये प्लस ट्रॅफिक नाही भेटलं, त्यामुळं वाटतं आता इलेक्शनपर्यंत थोडंफार असं थंड वातावरण असेल तर चांगलं आहे. तर बघू इलेक्शनला. मला पण 15 तारखेला जायचं आहे मुंबईमध्ये इलेक्शन करायला, आपलं वोटिंग द्यायला. तर बघूया काय होतं. तर ओव्हरऑल आपला प्रॉफिट होतं बोलूया. तर आपल्या चॅलेंजच्या डे 37 पर्यंत आपली टोटल अर्निंग झाली ती 79,907 रुपये. त्यामुळे प्लस करू आपण आपल्या आजची प्रॉफिट 2458 रुपये. तर टोटल आपलं 82,356 रुपये झालेत. तर ठीक आहे, हे पण चांगलं आहे की ओव्हरऑल अर्निंग पण आपली चांगली झाली आहे 356. तर हे नोट करून ठेवूया. टोटल 82,356. डे 38वा आज इथं एंड झालाय. आणि आता मी असं डेली कंटिन्यू व्हिडिओ टाकणार, नका टेन्शन घेऊ. आधी खूप जण माहिती झाले काय व्हिडिओ येत नाही वगैरे. तर मी डेली आता जर सुट्टीवर जरी असेल तर तेव्हाचा काय अपडेट असेल तो जरी अपडेट टाकणारच आहे. बाकी असे नवीन काय एक्सपिरियन्स भेटेल आपल्याला, तसे एक्सपिरियन्स शेअर करायचे बस, अजून काय नाही. तर डेली व्लॉगिंग तर चालूच असणार आहे. तर बघूया काय होतंय. तर चला मित्रांनो, आता निघूया घरी जातो, जेवण करतो. बाकी आजची व्हिडिओ पहिले एडिट करून मॉर्निंगला अपडेट करता येईल मला, कारण आपल्या अर्निंगची खूप दिवस झाले व्हिडिओ नाही आली, ही पहिली व्हिडिओ. तर बघूया काय होतंय. तर चला भेटूया आपण आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.